गेल्या 2 वर्षांपासून दुष्काळानं सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकरी देशोधडीला लागला। पाण्याची कमतरता पाहून यंदा सोलापुरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी फुल शेती केली। गणपती, नवरात्र आणि दिवाळीचा अंदाज घेत यंदा झेंडूचं पीक घेतलं, मात्र ऐन हंगामात झेंडूचा भाव घसरला। बाजारात किलो मागे 5 रुपये देखील दर शेतकऱ्याला मिळाला नसताना त्यात अचानक झालेल्या पावसानं झेंडू भिजला, त्यामुळे शेतकऱ्यांनी सारी फुलं रस्त्यावर फेकून दिली आहेत। दुष्काळ जगू देना आणि पाऊस खाऊ देना अशी अवस्था या शेतकऱ्यांची झाली आहे। आवक जास्त आहे आणि मालाला उठाव कमी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आडत शेतकऱ्याकडची काढून जे व्यापाऱ्यांवर लादली गेले त्याच्यामुळं आडतवाल्यांकडून सुद्धा भाव वाढवण्याचा प्रयत्न केला जात नाही। ज्या दिवशी आवक जास्त आहे त्या दिवशी ठीक आहे की बाबा आवक जास्त आहे, मालाचा भाव उतरतोय, पण ज्या दिवशी आवक कमी असते त्या दिवशी पण कुठलाही आडतवाला भाव वाढवण्याचा प्रयत्न करत नाही। भाव मिळावा म्हणून 2 पैसे व्हाव म्हणून लोकांकडून मी पैसे काढून झेंडू केलो तसं तर, पण आता ते पेट्रोलचं पण बाया लावून मजुरी सुद्धा निघणं खुरपणं सुद्धा नाही, त्याच्यामुळं एकदम लॉसमध्ये। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।